या एका एलियननी बंगालमधल्या लोकांचं मासे खाणं मुश्किल करून ठेवलं होतं. मी बोलतोय वॉटर हायसिंथ किंवा जलपर्णीबद्दल. तुम्ही जर बघितलं तर भारतातल्या सर्व जलाशयांमध्ये ही पोहोचलेली आहे आता. पण ही भारतामध्ये नेमकी आली कशी? खूप गमतीशीर किस्सा आहे, सांगतो. 18व्या शतकामध्ये बंगालचा एक तत्कालीन गव्हर्नर होता वॉरन. त्यानं काय केलं माहितीये? त्यानं आपल्या बायकोला गिफ्ट म्हणून अमेझॉनच्या बेसिनमधनं ही वनस्पती भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आणली. त्यानंतर बऱ्याच इंग्रज अधिकाऱ्यांनी सुशोभीकरणासाठी म्हणून ही वॉटर हायसिंथ इंडियामध्ये आणली. एक तर हिचा वाढायचा रेट प्रचंड आहे. आपल्याकडे हिला नैसर्गिक भक्षक नाही, त्यामुळे ह्याच्यावरती नैसर्गिक कंट्रोलच राहिला नाही. ही एवढी झपाट्यानं वाढते की एका आठवड्यामध्ये हिचा बायोमास अगदी दुप्पट होऊन जातो. बरं, याचा आणि बेंगॉलच्या मासे खाणाऱ्यांचं काय कनेक्शन आहे? हिचा वाढण्याचा रेट प्रचंड असल्यामुळं बंगालमधल्या बहुतांश जलाशयांमध्ये हिचा स्प्रेड झाला आणि खूप मोठी चादरच पाण्यावरती पसरली. आता यामुळं काय होतं तर पाण्यातली ऑक्सिजन लेवल हळूहळू कमी व्हायला लागते आणि मग पाण्यातले जे जलचर आहेत त्यांची संख्या सुद्धा कमी व्हायला लागते. आणि आपल्याला तर माहिती आहे बंगालमधल्या लोकांचं मुख्य अन्न आहे मासे, आणि तेच कमी व्हायला लागले आणि त्यामुळे सगळीकडेच अनस्टेबिलिटी व्हायला लागली आणि म्हणून याला म्हणतात टेरर ऑफ बंगाल. बऱ्याच वेळेला ना आपण सुंदर सुंदर म्हणून बऱ्याचशा गोष्टी करत असतो, पण त्या निसर्गाला नेहमी मदत करणाऱ्या असतीलच असं काही नाही. आता सुद्धा आपल्या बागेमध्ये अशा खूप साऱ्या वनस्पती आहेत की ज्यांचं इन्व्हेजन चाललंय. तुम्हाला अशी एखादी वनस्पती माहिती आहे का हो? असेल तर मला नक्की सांगा.